ससून रुग्णालयातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी अजित पवार ॲक्शन मोडवर. अजित पवारांनी ससूनचे डीन आणि पुणे पोलीस आयुक्तांसोबत घेतली बैठक. पुणे ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी अभिषेक बलकवडेच्या घरातून 3 किलो सोनं जप्त. मेफेड्रॉन विक्रीतून सोनं खरेदी केल्याची माहिती. एक पोलीस आमच्या घरी आले होते. ते म्हणाले की पोलीस आणि राजकारणी मिळून तुमच्या मुलाचा एन्काउंटर करणार आहेत. ललित पाटीलच्या आईचा दावा. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची नार्को टेस्ट करा. नार्को टेस्टमुळे प्रकरणातील सत्यता समजेल. सुषमा अंधार यांची पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी. ललित पाटीलवर गिरीश महाजनांचा वरदहस्त असू शकतो. अंधारेंचा महाजनांवर संशय. तर ललित पाटील फरार होण्यात भाजपच्या एका मंत्र्याचा हात. धंगेकरांचा गंभीर आरोप. ओबीसींच्या मुद्द्यावर काँग्रेस तुमच्याकडे आली तर चपलेनं मारा. ओबीसींच्या मुद्द्यावरून खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर मनोज जरांगे यांच्या सभेची आता झालेली आहे जय्यत तयारी. जालन्यात मनोज जरांगे यांच्या सभेची जय्यत तयारी. या सभेसाठी 15 फूट उंचीचा स्टेज तर जरांगेंच्या एंट्रीसाठी 500 फुटांचा रॅम्प. वाशीमध्ये भाजपच्या ओबीसी जागर मोर्चाची बाईक रॅली. ओबीसी मोर्चाचे प्रभारी आशिष देशमुख, प्रदेशाध्यक्ष संजय गाथे, मंत्री अतुल सावेंसह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी. कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक. छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांबद्दल केलेल्या वक्तव्याला त्याचा केला निषेध. भुजबळांच्या पोस्टरला जोडे मारत काळं फासलं. कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक. छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये महादेव कोळी समाज आक्रमक. समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळावं यासाठी समाज रस्त्यावर. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सोलापुरात मराठा समाजाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. जरांगे पाटलांच्या सभेवरील खर्चाबाबत भुजबळांनी केलेल्या वक्तव्याचा मराठा समाजाकडून निषेध. सोलापूरमध्ये दूध आणि ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानीचं आंदोलन. दुधाला 40 रुपये तर ऊसाला एफआरपी सोडून 400 रुपये वाढीव दर देण्याची मागणी. पुण्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात मोर्चा. सरकारच्या शैक्षणिक धोरणांच्या विरोधात शिक्षक कृती समिती आक्रमक. अकोल्याच्या तेल्हारामध्ये शासनाच्या वाढत्या खासगीकरण आणि कंत्राटीकरणाविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा. कंत्राटी नोकरीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बिरसा ब्रिगेडचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा. धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण देण्याला विरोध. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील राजूरमध्ये धनगर समाजाचा भव्य मोर्चा. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात 20 वर्षापूर्वी अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी धरणग्रस्त आक्रमक. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. इंदोरीकर महाराज केस प्रकरणात पुढील सुनावणी 8 नोव्हेंबरला. आजच्या सुनावणीला इंदोरीकर महाराज हजर नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. परभणीत ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत ठेवीदारांच्या रांगाच रांगा. बँकेतून पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी. बँकेची इन्कम टॅक्स विभागाकडून पाहणी सुरू असल्याची माहिती मिळताच ठेवीदारांची गर्दी. मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भूमिपुत्रांवरील अन्यायाविरोधात भाजपचं आंदोलन. पालिकेने 500 कंत्राटी सुरक्षा रक्षकांना तडकाफडकी काढल्याने सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ. पालघरमध्ये आमरण उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली. नादुरुस्त रुग्णवाहिका पाठवल्याने संताप. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर. रत्नागिरीत जाग्याभावी जलजीवन मिशनच्या 5 पाणी योजना ठप्प. 12 पाणी योजनांसाठी 410 कोटींचा निधी मंजूर. मात्र योजना ठप्प. रशीद हवामानावर राज्य सरकारची फळ पीक विमा योजना. रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या माध्यमातून काजू आणि आंबा फळांसाठी योजना राबवण्यात येणार. 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होण्याची डेडलाईन. वाशिम बस स्थानकात 2 बसची समोरासमोर धडक. नागरिकांची धांदल. एका बसचं किरकोळ नुकसान. मुंबई आग्रा महामार्गावर 70 पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल झाली पलटी. सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही. एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत तर 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी. गोंदियात राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅसचा टँकर पलटी. ओव्हरटेकच्या नादात अपघात झाल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात शेतकऱ्यांची 5 एकर सोयाबीनची गंज अज्ञातानं पेटवली. सूरज लोंढे या शेतकऱ्याचं तब्बल 3 लाखांचं नुकसान. पंचनामे करून मदत करण्याची मागणी.
वर्धा जिल्ह्यात सोयाबीन नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात, तातडीनं पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अमरावतीच्या एका शेतकऱ्याची सोयाबीनच्या एकरी हिशोबाची चिठ्ठी व्हायरल. सोयाबीनच्या एकरी खर्च 18,000 रुपये तर उत्पन्न 16,000 रुपये अशी परिस्थिती. 2,000 रुपयांचा तोटा झाल्याची चिठ्ठी व्हायरल. अहमदनगरच्या निवासात आदिवासी समाजाला दाखले मिळत नसल्याने सरपंचांसह ग्रामस्थांचं उपोषण. तहसीलदारांशी चर्चा करून ठोस निर्णय नाही. आज आंदोलनाचा दुसरा दिवस. साताऱ्याच्या शिरवळ येथील पाणीपुरवठा योजनेचं काम रखडलं. भाजप कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. योजना मंजूर होऊनही काम सुरू होत नसल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक. नाशिकच्या चांदवडमधील जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच. वडाळी भोईच्या खंडेराव वस्तीत शालेय पोषण आहारात किडे आणि अळ्या निघाल्याने पालकांमध्ये संताप. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी. पंढरपुरात शेती विकून आलेल्या पैशात महिलेनं तब्बल 27 तोळे सोन्याचे दागिने विठ्ठल रुक्मिणी चरणी केले दान. बाई लिंबावाग असं या महिलेचं नाव. भक्त महिलेच्या दानशूरपणाची पंचक्रोशीत चर्चा. शारदीय नवरात्रोत्सवाची कोल्हापूर अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. जागोजागी भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. धाराशिवच्या तुळजापुरात नवरात्रोत्सवानिमित्त पोलीस सुरक्षा रक्षकांना आपत्ती निवारणाचे धडे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून प्रशिक्षण. नाशिकच्या चांदवडमधील रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण. सभागृह मंडपाची तयारी आता अंतिम टप्प्यात. परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण. 15 तारखेपासून नवरात्रोत्सवाला होते सुरुवात. यंदा मंदिर गाभाऱ्याचा कायापालट होणार. मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट विरोधात नाशिकनंतर सांगलीत डॉक्टर चळवळ उभी करणार. गणपतीवेळी लेझरमुळे अनेकांची दृष्टी गेली. सरकार काय पावलं उचलणार याकडे लक्ष. गोंदियातील इटियाडोह धरणातील पाण्याच्या सिंचनासाठी उपयोग. धरणाच्या मासेमारीतून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत असल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह. साताऱ्यातील प्रसिद्ध बाजीराव विहीर झळकणार. पोस्ट खात्यातील तिकिटावर विहिरीचे चित्र असलेल्या तिकिटांच्या छपाईला सुरुवात. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या असलम इनामदारचं टाकळीभान येथे भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार. राधाकृष्ण विखे पाटलांकडून असलमच्या कामगिरीचं होतंय कौतुक. प्रवरा उद्योग समूहानं असलमला घेतलं दत्तक. यवतमाळमध्ये मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी शेतकऱ्यांना झटका मशीन देणार. पालकमंत्री संजय राठोडांची घोषणा. पहिल्या टप्प्यात 16,000 शेतकऱ्यांना ही मशीन देणार. बीडच्या पळीतील श्रीअंबा आरोग्य भवानी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी झाली आहे पूर्ण. मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजलं. बुलढाण्यातील महसूल अधिकाऱ्याविरोधात शिवसेना तालुका प्रमुखांचं उपोषण मागे. अवैध वाळू उपसा विरोधात कारवाई करण्याची मागणी. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर 10 दिवसांनी उपोषण मागे. बुलढाण्यातील खामगाव येथील डॉक्टर अशोक धानवींच्या संकल्पनेतून मिशन ऑक्सिजन चळवळीला चांगला प्रतिसाद. चळवळीद्वारे डोंगराळ भागात वृक्ष लागवड. आतापर्यंत हजारो वृक्षांची केली लागवड. बीडच्या आष्टीमध्ये कृषी महाविद्यालयाचा माझी माती माझा देश उपक्रमाअंतर्गत शहरातून अमृत कलशाची भव्य रॅली. बुलढाण्यातील देऊळगाव राजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कृषी मेळाव्याचं आयोजन. या मेळाव्यात कृषी उपयोगी साहित्यांच्या 40 स्टॉलद्वारे शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसमधून प्रवाशाचे 22 लाख चोरट्याने लांबवले. आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 18 लाखांची रोकड जप्त. यवतमाळमध्ये 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना आलं यश. आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.